राज्य परिवहन महामंडळाचा वर्धापन दिनाच्या औचित्याने आज होणारा वृक्षारोपण आहे। निश्चित स्वरूपात एक चांगला निर्णय शासनाच्या आणि सरकारच्या माध्यमातून आणि प्रताप सरनाईक साहेब जे मंत्री आहेत परिवहन खात्याचे त्यांच्या माध्यमातून हा पूर्णत्वाला जातोय। खरं तर आजूबाजूच्या परिसरामध्ये झाडं असणं, मी सातत्याने गेल्या वर्षी स्टँडची जेव्हा काम चालू होतं त्यावेळेसच मी साहेबांना म्हणत होतो की आपण दोन्ही बाजूला काही झाडांना खड्डे ठेवू, त्या माध्यमातून काही झाडं लावली तर निश्चित स्वरूपात जो स्टँडला शो आहे तो निश्चित स्वरूपात चांगला आहे आणि सर्वसामान्य लोक ही सावलीला बसू शकतील। आपल्याला आठवत असेल जुनं स्टँड होतं साहेब आमचं, पुढे निलगिरी होती, चिंच होती, खूप मोठी झाडं होती आणि त्या माध्यमातून खरं तर सातत्याने वृक्षारोपण ही काळाची गरज झालेली आहे। शिवजन्मभूमीचं टेम्परेचर या वर्षी पहिल्यांदा 40 डिग्रीच्या पुढे गेले आणि शरददादांच्या माध्यमातून जो पर्यटनाचा मुद्दा आहे किंवा पर्यटन तालुका म्हणून जो आपण विकसित करायचा असेल तर निश्चित स्वरूपात त्याला वृक्षारोपण एक महत्वाचा पार्ट असणार आहे आणि त्या माध्यमातून ग्रामपंचायतच्या माध्यमातून खरं तर गेले अनेक वर्षापासून आपण सातत्याने हा उपक्रम राबवतोय। या वर्षी सरकारने एसटी महामंडळाच्या माध्यमातून खरं तर आपल्या 4ही एसटी स्टँड मध्ये बरोबर ना 4ही 5ही जे डेपो आहेत तिथं हा महाराष्ट्रातल्या 353 आगारांमध्ये प्रत्येक बस स्थानकावर एकाच वेळी 14/7/2026 रोजी 10:30 वाजता माननीय परिवहन मंत्री साहेबांनी असे निर्देश दिले होते। एक अत्यंत चांगला उपक्रम या माध्यमातून निश्चित स्वरूपात पूर्णत्वास जातोय की झाडाचे संगोपन, झाड वाढणं पाहिजे यासाठीचा प्रयत्न आपण सगळ्या मंडळींनी केला तर निश्चित स्वरूपात एक प्रेरणादायी उपक्रम शासनाच्या माध्यमातून होतोय। मनापासून ज्या शुभेच्छा व्यक्त करत असताना इथून पुढेही झाडांच्या बाबतीत काही असलं एसटी महामंडळाला सातत्याने ग्रामपंचायत असेल किंवा नारायणगावातील सगळेच नागरिक हे सातत्याने सहकार्याच्या भूमिकेत असतात। इथून पुढे ते सहकार्याच्या भूमिकेत असणार आहे। पुन्हा एकदा या उपक्रमाला शुभेच्छा व्यक्त करतो। आरगडे साहेब आपण पाहिलं असेल मगाशी स्वतः इथली सगळी साफसफाई करायचं काम आरगडे साहेबांच्या माध्यमातून करत होते। असं व्यक्तिमत्व आज आपल्याला इथं डेपोचे प्रमुख म्हणून आहेत, त्यांचं सुद्धा मनापासूनचं अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा या उपक्रमाला शुभेच्छा व्यक्त करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय। अनेक ठिकाणी पण ते परत दुसऱ्या वर्षी तोच खड्डा असतो, ते नेमकी या शासनाच्या सगळ्या वन विभागाचे यांना काय तुम्ही सांगा? वन विभागाला काही सल्ला देण्यापेक्षा मला वाटतं सुरुवात आपली बदलाची आपल्यापासून असावी। आपणच जर संकल्प केला, आपणच जर त्याच्यावर नियंत्रण ठेवलं, आपणच जर त्या माध्यमातून काम केलं तर मला वाटतं चित्र नक्की वेगळं दिसल। मी खरं तर मध्ये उडपीला गेलो होतो कर्नाटकच्या माध्यमातून। मी खाली जेव्हा आपला महाराष्ट्र सोडून आपण खाली गेलो कर्नाटकच्या माध्यमातून प्रचंड मोठी वनसंपदा जपायचं काम वन खात्याने त्यांच्या केलेलं आहे आणि ती रिसेंटली एक 10, 12, 15 वर्षातली लागवड असेल, परंतु त्यांनी अत्यंत चांगलं आणि देखणं काम केलेलं आहे। त्याच माध्यमातून खरं तर आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचं काम हो ही खरं तर वन खात्याला खरं तर आपल्या सगळ्यांच्या वतीने सूचना करतो, त्याचबरोबर विनंती करतो, कारण झाडं राहिली तरच आपण राहणार आहोत। मी तेच सांगतोय की 40 डिग्री कधीच नव्हतं आपलं, ह्या वर्षी तालुका 40 डिग्रीच्या पुढे गेलाय। मग बाकी ठिकाणची तर परिस्थिती वेगळीच आहे अजून। असं असताना देखील आपण या बाबतीत मात्र सातत्याने चांगलं धोरण ठेवून आणि चांगलं काम करून जर उंचीचं काम केलं तर निश्चित स्वरूपात महाराष्ट्र पुन्हा एकदा जो सुजलाम सुफलाम आहे त्या दृष्टीने निश्चित स्वरूपात प्रयत्न होईल। आज बस स्थानकामध्ये वृक्षारोपण केले जाते, काय सांगाल याबाबत? काय उपक्रम आहे? माननीय परिवहन मंत्री साहेब प्रतापजी सरनाईक साहेब यांनी दिलेल्या निर्देशानुसार आज महाराष्ट्र राज्यातल्या सर्वच आगारांमध्ये सर्व विभागीय कार्यालय असतील, विभागीय कार्यशाळा असतील आणि महाराष्ट्रातली सगळीच बस स्थानकं या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा जो 78वा वर्धापन दिन साजरा झाला त्यावेळी साहेबांनी घोषणा केली होती की प्रत्येक बस स्थानकात वृक्ष लागवड करायची आणि हा संदेश प्रत्येक डेपोमध्ये दिल्यानंतर कालची 13 तारीख दिली होती, परंतु ती आज 14/7/2026 रोजी महाराष्ट्र राज्यातल्या सगळ्याच बस स्थानकांवर एकाच वेळी 10:30 वाजता हा कार्यक्रम घेण्याचं निश्चित करण्यात आलं होतं। त्यानुसार आपण आपल्या आगाराच्या अखत्यारीत येणारी 4ही बस स्थानकं जुन्नरला आज 130 झाडांची लागवड आपण त्या ठिकाणी केलेली आहे, ओतूरला 60 आणि या ठिकाणी नारायणगावच्या बस स्थानकावर 100 झाडांची लागवड, असं 300 झाडांचं उद्दिष्ट
आमच्या नारायणगाव आगाराला देण्यात आलेलं होतं आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं आज हा कार्यक्रम वृक्ष लागवडीचा आपण या ठिकाणी पार पाडत असताना आमच्या आगारातील प्रत्येकालाच नक्कीच या गोष्टीचा आनंद होतो. साहेब ही झाडं जगवण्याच्या दृष्टीने आपल्या काय उपाययोजना किंवा कशा पद्धतीने जगवणार? साहेब, तुम्ही येण्याच्या अगोदरच मी म्हणजे आपला जो विषय झाला की 100 झाडांचं जरी उद्दिष्ट दिलेलं असलं तरी आम्ही या ठिकाणी जी झाडं लावू मोजकी ती जगवण्याचं काम आमच्या आगारातील प्रत्येक माझे जे सहकारी असतील त्या प्रत्येक सहकार्याचं आहे. म्हणजे मी जरी सकाळी आलो त्या झाडाला पाणी नसेल तर मी माझ्यापासून ती सुरुवात करेल आणि त्याचीच प्रेरणा घेऊन माझे सगळेच सहकारी आज जी झाडं लावलीत ती जगवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करतील आणि पुढच्या वर्षी तुम्हाला या खड्ड्यांमध्ये ही झाडं जगलेली दिसतील. त्या खड्ड्यांमध्ये पुन्हा वृक्ष लागवडीची संकल्पना नसणार आहे याची मी खात्री देतो. साहेब, कार्यक्रम वृक्षारोपणाचा आहे पण थोडा एक वेगळा प्रश्न येतो. स्थानकामध्ये अनेक गोष्टींची वानवा किंवा गैरसोय असं म्हटलं जाते. स्वच्छतागृहांमध्ये सुद्धा स्वच्छतागृहांबाबत महिलांच्या तक्रारी आहेत किंवा स्थानकामध्ये मद्यपींचा वावर असतो. त्याबाबत काय सांगत, काय उपाययोजना करते की नाही? सर, खरं तर यापूर्वी महामंडळाच्या थ्रू ही जी स्वच्छतेची हे होती आमच्याकडं ती बंद करून स्मार्ट एजन्सीकडं स्वच्छतेचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेलं आहे आणि त्या एजन्सीने सुरुवातीच्या काळात म्हणजे मनुष्यबळ असेल किंवा इतर काही त्यांच्या गोष्टी असतील त्यामुळं थोडासा त्या गोष्टीला डिले झाला आणि आता एक 10-15 दिवसापासून म्हणजे उन्हाळ्यात बोरला पाणी नसल्यामुळं त्या ठिकाणी आम्ही डेपोचं पाणी त्या सुलभला देऊन त्या ठिकाणी ती स्वच्छता ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न केला. परंतु आता मागच्या आठवड्यात झालेला पाऊस आणि बोरला असलेलं पाणी त्यामुळं 24 तास पाण्याचा साठा त्या ठिकाणी आहे. माझा प्रत्येक कर्मचारी किंवा माझे जे सहकारी आहेत ते आल्यानंतर स्वच्छतागृहाची पाहणी करतात. त्यात काही उणिवा असतील तर ताबडतोब ते जे कर्मचारी आहेत त्यांना सांगितल्या जाऊन त्या दूर केल्या जातात. म्हणजे एक महिनाभरापूर्वी जी परिस्थिती स्वच्छतागृहांची होती ती जवळजवळ 80 ते 90% कव्हर करून आपण स्वच्छतागृह आणि बस स्थानक हे स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि जे मद्यपी झोपलेले असतात तर जे वाहतूक नियंत्रक या ठिकाणी संध्याकाळी 2:10 आणि 10:06 या कामगिरीवर असतात त्यांना तशा सूचना दिलेल्या आहेत की त्या ठिकाणी झोपलेले कुणीही मद्यपी असतील जे ज्यांच्यापासून प्रवाशांना त्रास होईल त्या मद्यपींना त्या ठिकाणी थांबण्यापासून आम्ही वंचित केलेले.